गट सावधान. वंदन. बैठ जाओ. असा अतिशय चांगला दुग्ध शर्करा योग आजच्या निमित्ताने जुळून आलेला आहे. आलेल्या सर्व सदस्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका पद्याने करूया. इथून पद्याच्या ओळी सांगितल्या जातील. आपण पाठोपाठ एक एक ओळ म्हणावी अशी सर्व सदस्यांना विनंती आहे. आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार. आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार. कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार. कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार. आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार. कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार. प्रतिभाशाली प्रज्ञा आमची ज्योत अंतरी विश्वासाची. प्रतिभाशाली प्रज्ञा आमची ज्योत अंतरी विश्वासाची. शास्त्र कलाची करुण साधना वीरव्रती बनणार. शास्त्र कलाची करुण साधना वीरव्रती बनणार. वीरव्रती बनणार. कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार. एकाकी ही वाट नसावी. सन्मित्रांची साथ असावी. अगोदरच घालायचं. एकाकी ही वाट नसावी. सन्मित्रांची साथ असावी. स्वप्न उद्याचे सत्य बनविल्या शर्त आम्ही करणार. स्वप्न उद्याचे सत्य बनविल्या शर्त आम्ही करणार. शर्त आम्ही करणार. कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार. आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार. कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार. कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार. कर्तृत्व
वाचे पंख आमुचे कधीच ना थकणार. वेगळ्या अशा कौटुंबिक मेळाव्यासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहोत. अनेक प्रकारचे योग आज एकत्रित जुळून आलेले आपण सगळे इथं पाहतो आहोत, अनुभवत आहोत. कौटुंबिक मेळावा आणि तो एका मोठ्या उत्सवासारखा साजरा होतो आहे. ज्ञानप्रबोधिनीने ज्यांना आदर्श मानलं आहे आणि ज्यांच्या विचारावर आपण काम करतो, त्यांच्या चरित्रातनं, ज्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी दिलेल्या मार्गावरून आपण समाज प्रबोधनाचं, शिक्षणाचं काम करतो आहोत. त्या समर्थ रामदासांच्या पादुका याचं वास्तव्य कालपासून आपल्या इथं आहे आणि एका पवित्र अशा सगळ्या वातावरणात आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत. या कौटुंबिक मेळाव्याला आज आणखीनही एक विशेष कारण आहे. जसं समर्थांच्या पादुकांच्या अस्तित्वात काही काळ राहणं असा आजच्या आपल्या मेळाव्याचा एक जसा हेतू आहे, त्यातून प्रेरणा घेणं. आपल्याकडे सविस्तर सगळा कार्यक्रम आलेलाच आहे. रोज इथे सकाळी 6 ते 8 पूजा, अनुष्ठान असं सगळं होतं आहे. दुपारी 5 नंतर पुन्हा इथे प्रवचन रोज असणार आहे. त्याचाही आपल्याला आणि परिसरातल्या सगळ्या नागरिकांसाठी लाभ या सगळ्याचा घेता येणार आहे. त्यामुळे असे 8 दिवस अतिशय ज्ञानयोगाचा योग आपल्या सगळ्यांना या निमित्ताने घडून आलेला आहे. आज याचबरोबर आणखीन एक चांगला योग आला आहे, तो म्हणजे एका कर्मयोगाच्या कामाचा आनंद आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचा आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायचा, असाही आपल्या आजच्या मेळाव्याचा हा उद्देश आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या वास्तूत आपण बसलेलो आहोत त्याचा पाया वाढवकरांच्या अर्थसहाय्यातनं झाला, पण वरची सगळी इमारत जी उभी राहिली ती आपले ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे हितचिंतक. आता खरं हितचिंतक हा शब्द ज्यांच्यासाठी कोरडा होईल, कारण ते आता आपल्या कामाचे सहकारी असं म्हणायला पाहिजे. कारण अर्थाबरोबर अनेक कल्पना, विचार हे ते देत असतात. सहचिंतन अनेक वर्ष भाऊंचं ज्यांच्याबरोबर झालं आणि भाऊंच्या कल्पनांना आम्ही आहोत पाठीशी. आणि आत्ता त्यांच्याबरोबर आमच्या जेव्हा चर्चा चालतात तेव्हा तेही शैक्षणिक विचार, त्यांच्या कल्पना, अपेक्षा सांगतात आणि तेही आपण स्वीकारत असतो. म्हणजे ज्यांच्याबरोबर सहचिंतन इथल्या आपल्या सगळ्या कामाचं चालू आहे, असे नितीनभाई यांचा अमृत महोत्सव हा गेले वर्षभर आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला आणि त्या अमृत महोत्सवाची समाप्ती ही 30 नोव्हेंबर रोजी झाली. आणि मग त्या समाप्तीच्या आनंदासाठी आपण सगळे एकत्र जमलो पाहिजे, असं आज आपल्या मेळाव्याचा आणखीन एक हेतू उद्देश आहे. नितीनबाईंचा कार्यपट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक छान आपण अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उपक्रम केला. तो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण त्यांचं इथं पूजन केलेलं होतं आणि अतिशय सुंदर त्यांच्या सगळा जीवनपट हा मुलांनी प्रश्नांच्याद्वारे हा सगळा आपण उलगडला होता. आणि आजही कित्येक त्या यूट्यूबवरच्या त्यांच्या या मुलाखतीला पालक किंवा विद्यार्थी अजूनही पुन्हा जाऊन ते पाहत असतात. आणि वडिलांनी लावलेलं उद्योगाचं बीज, त्याचा मोठा वटवृक्ष त्यांनी कसा उभारला यातनं आपले विद्यार्थी आणि आपण सगळेजण प्रेरणा घेत असतो. त्यामुळे याच्या पलीकडे जाऊन आनंदोत्सव, सहभोजन यासाठी एकत्र जमूयात असं ठरलं आणि त्यासाठी आज आपण सगळे जमलेलो आहोत. पण प्रबोधिनीच्या परंपरेनुसार नुसताच भोजनाचा आस्वाद आणि त्यासाठी जमणं हे आपल्याला काय म्हणूयात आपल्या रक्तात नाही. आणि त्यामुळे काही ज्ञानार्जन, काही विचारांचं भोजन असंही व्हायला पाहिजे, प्रेरणेचं, उत्साहाचं भोजन असंही व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी आज आपण विशेष काही योजना केलेली आहे. आपल्यासमोर बसलेले आहेत हरिभक्तपरायण सुभाष महाराज गेठे. मी म्हटलं अनेक योग कसे जुळून येतात. 22 नोव्हेंबरला आपण संत साहित्याच्या पुरस्काराच्या निमित्ताने सुभाष महाराजांचा माझा परिचय झाला आणि इच्छा तीव्र असते. आम्ही त्या दिवशी नंतरही बराच वेळ भेटलो होतो आणि गेटे महाराज मला म्हणत होते, सर मला प्रबोधिनीत यायचं आहे, बोलायचं आहे. आणि मीही त्यांना आश्वासन दिलं की
वारंवार भेटू आणि नक्की आपण लवकरच त्यांना बोलवू. आणि मला असं वाटतं 15 दिवसातच आज त्यांना इथं येण्याचा योग हा जुळून आला आहे. आणि मग आजच्या या नितीनभाईंना शुभेच्छा देण्यासाठी आपण एकत्र जमूयात, तर काय विचारांचं आदानप्रदान करूयात. तर मग गेठे महाराजांचं काही आपण प्रवचन या निमित्ताने ठेवूयात. एक कर्मयोगी ज्ञानप्रसाराच्या कामासाठी कसा काम करू शकतो आणि कसं केलं पाहिजे, असा आजच्या त्यांच्या प्रवचनाचा विषय आपण त्यांना दिलेला आहे. शेवटी कर्मयोग आणि ज्ञानयोग वेगळे नाहीत, ते एकच आहेत. आपण भगवद्गीतेत ते सगळं शिकलो आहोत. पण आजच्या याच्यातनं त्याची थोडीशी उजळणी, ज्ञानातच आहे कर्माचे सार्थक, तर तसं त्याच्या प्रवचनातनं आपण हे विचार उजळणी त्याची सगळी करणार आहोत. गेटे महाराजांचा कदाचित सर्वांना परिचय नसेल, म्हणून काही परिचय सुरुवातीला करून देतो. वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे त्यांनी शिक्षण घेतलं. त्याचे माजी विद्यार्थी ते आहेत. प्रवास त्यांचा भरपूर आहे. चिन्मय मिशनमध्ये 5 वर्ष त्यांनी साधना केली, चिंतन केलं. मग जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान आळंदी या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि निःशुल्क प्रशिक्षण तिथं ते या सगळ्या वारकरी संप्रदायाला देत असतात. वाडिया महाविद्यालयात त्यांनी 5 वर्ष प्राध्यापक म्हणूनही काम केलं. अनेक विषय आजच्या त्यांच्या प्रवचनातून आपल्याला लक्षात येईल. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथावर त्यांचं, ज्ञानेश्वरीवर त्यांचं संशोधन चालू आहे. सांगदेव पाशेष्ठीचं त्यांनी इंग्रजी भाषांतर केलेलं आहे. पसायदानावरती त्यांनी इंग्रजी आणि मराठीतनं त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीवरती सतत त्यांची प्रवचनं ही सगळी चालू असतात. त्यामुळे आजच्या विचाराला आणि प्रेरणेसाठी अतिशय चांगलं असं आपल्याला मार्गदर्शन गेटे महाराजांकडून मिळणार आहे. त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. नितीनबाईंच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आनंदासाठी आपले अनेक माजी अध्यापक, नित्य काम करणारे सगळे सदस्य तर आहेतच, पण माजी अध्यापक इथं जमलेले आहेत, हितचिंतक आपले जमलेले आहेत. आपले संस्थेचे कार्यवाह सुभाषराव खास पुण्याहून आजच्या या आनंद सोहळ्यासाठी इथं आलेले आहेत. शरदराव आपले निगडीचे मार्गदर्शक, निगडीचे प्रत्येक अध्यापकच त्यांना ओळखतात, ते आज इथं उपस्थित आहेत. व्यंकटराव आपलं ग्रामीण सगळं ग्रामप्रबोधनाचं काम ज्यांनी उभं केलं ते उपस्थित आहेत. नितीनबाईंचे पुढं सगळं कार्य जे चालवत आहेत आनंदबाई आपले पालक आहेत ते, आणि खऱ्या अर्थाने पालकत्व संस्थेचं सुद्धा तेही चांगलं निभावत आहेत. या सगळ्यांचं, आपल्या गुरुवार उपासनेचे सदस्य मला समोर दिसत आहेत, या सगळ्यांचं मी आजच्या या आनंद सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत करतो. मी आपल्या संस्थेचे सर्वात वरिष्ठ उपस्थित आत्ताचे कार्यवाह आपले सुभाषरावांना अशी विनंती करतो की गेठे महाराजांचा त्यांनी सुरुवातीलाच यथोचित असा सत्कार करावा आणि मग त्यांच्या प्रवचनाला आपण सुरुवात करूयात. आज आजचा पुढचा सगळा विचार आपण नितीनबाईंना दीर्घायुष्य मिळावं आणि त्यांचं कार्य आणि आपल्याला प्रेरणा जे देतात ते कार्य असंच अनेक वर्ष हे चालू राहावं, असं चिंतन आपण प्रवचनाच्या निमित्ताने आणि नंतरच्या आपल्या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने करूयात असं सुचवतो. आणि मी कार्यवाहांना विनंती अशी करतो की गेठे महाराजांचा सत्कार त्यांनी करावा आणि गेठे महाराजांना विनंती करतो की आपण त्यानंतर आपलं प्रवचन हे सुरू करा. प्रवचनाची सुरुवात शांती मंत्राने करूया. ओ
सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा पूजा केली होय अपारा तोषा लागे मग तिये पूजे रिजेलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांचा 727वा संजीवन समाधी सोहळा परवा संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतवर्ष संपन्न करतो आहे. त्याचा एक मोठा उत्सव सध्या आळंदी नगरीत चालू आहे. अशा ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती श्री भगवती ज्ञानेश्वरी त्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील सर्वांगीण परिपूर्ण विकसित झालेलं व्यक्तिमत्व ज्या आचारसंहितेच्या माध्यमातून विकसित होतं त्याची जी तात्विक आणि मानसिक मनोविश्लेषणाची भूमिका संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या सिद्धांतातून प्रगटीकरण केली तो सिद्धांत मूर्त रूपाने जगणारे मंडळी आपल्या तुमच्या आमच्यामध्ये प्रत्यक्ष अवतीभोवती आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा त्या व्यक्तिमत्वांचा विकास ज्या तात्विक विचारातून झालेला असतो त्या विचाराचं मंथन अल्पशः काळामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा हा जो एक योग आहे ही एक अपूर्व दुग्ध शर्करेचा योग मी माझ्या जीवनातला समजतो. याचं कारण शहाणे करुणी सोडावे सकळ जना दास डोंगरी राहतो अशी ज्यांची मनोधारणा होती असे समर्थ श्री रामदास स्वामीजींच्या चरणपादुका इथे येऊन त्यांच्या पायाचा झालेला स्पर्श ज्या पादुकांना आहे तिथे नतमस्तक होण्याचा योग येतो ही अपूर्वच गोष्ट आहे. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती ह्या उक्तीला थोडासा फाटा देऊन दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे नतमस्तक माझे होती असं म्हणावं लागेल. आणि म्हणून समर्थांच्या ह्या चरणपादुकांच्यावरती नतमस्तक होऊन त्यांच्या चरणाचा दिव्य स्पंदनं स्वीकारण्याचा हा एक अपूर्व योग ह्या ठिकाणी येतो आहे. ही माझ्या दृष्टीनं एक महत्त्वाची गोष्ट आहे. निगडीमध्ये ज्ञान प्रबोधिनी शाळा
ही भारतामध्ये प्रज्ञावंतांना जन्मला घालणारी ही शाळा आहेत. इथे जेही कोणी काम करतात, आता मला काम करतात हा शब्द वापरावा लागेल, सुरुवातीला वाक्याने बोलतो आहे म्हणून, तर ते काम नाही तर ती ईश्वराची सेवा आहे. या उदात्त मनोभूमिकेतून अगदी सेवक वर्गांपासून तर ह्या शाळेचे जे मुख्याध्यापक आणि ही शाळा विकसित करण्यासाठी ज्या विश्वस्तांनी प्रयत्नपूर्वक एकत्रित येऊन हा कार्यभाग उभारला, त्यांच्यामध्येच ही भूमिका आहे. जनसेवा ही ईश्वर सेवा आहे. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. या भूमिकेतून हे सगळे मंडळी काम करत आहेत. मला काही वर्षापूर्वी भाऊ असताना इथेच का या सभागृहामध्ये त्यांच्यासमोर कीर्तन करण्याचाही योग आला होता. तेव्हा त्यांची माझी भेट झाली आणि तेव्हा ते म्हणाले होते की तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा येत चला. श्रेष्ठ महापुरुषांच्या मुखातून निघालेले वाक्य हे आकाशात विरून जात नाही, कारण आकाशाचा गुण हा शब्द आहे आणि शब्द हा नित्य शब्द हा नित्य आहे. म्हणून एखाद्या डोंगरावरती ईश्वराची कल्याण व्हावं अशी संकल्पना ठेवणारा महात्मा जरी गेला तरी विश्वकल्याणाची शुभ संकल्प योग्य व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तो डोंगर चिरून सद्व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तो विचार संक्रमित होत असतो, अशी भारतीयांची दृढ धारणा आहेत. आणि म्हणून त्या शब्दांचंच प्रात्यक्षिकरण कीर्तनानंतर काल माझं येणं झालं, त्याच्या अगोदरही येणं झालं आणि आज प्रत्यक्ष तुमच्या समोर आहेत. आणि तुम्ही सर्व शिक्षक, विद्यार्थी, विश्वस्त ह्या प्रज्ञावंतांच्या मेळाव्यामध्ये आज बोलण्याचा जो योग येतो आहे तोही माझ्या दृष्टीने एक अपूर्व योग आहेत. मी बोलणार आहेत यामध्ये असं अजिबात नाही. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. वक्ता जो आहे तो वक्ता नसतोच. श्रोत्यांचे कृपादृष्टी कूर्मदृष्टीने वक्त्याच्यावरती होत असते आणि त्या कृपादृष्टीनेच सुप्त असणारी जी शक्ती आहे तिचा विकास होत असतो. आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे डोळ्यांनी पाहताना तुम्ही केलेली साधना, तुम्ही केलेली तपश्चर्या, तुम्ही केलेला विचार, या सगळ्यांचं एकत्रीकरणाचा वर्षाव होऊन जे बाहेर पडेल ते तुमच्या संकल्पनेतील शब्द व्हावेत आणि तुमच्या सज्जनांना तुष्टी, पुष्टी आणि समाधान प्राप्त होईल एवढं वक्तृत्व माझ्यामध्ये नाही आहे. पण तरी देखील सज्जनांना मान्य होईल असं वक्तृत्व अभिव्यक्त होण्यासाठी सज्जनांची कृपादृष्टी असावी लागते. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावाने नतमस्तक होत मी आज माझे स्वतःचे काहीही विचार सांगणार नाहीत. जीव जीवापुढे काय विचार सांगणार? विचार हे ऋषींचे असतात, विचार हे गुरुपरंपरेचे असतात, विचार हे दिव्य पुरुषांचे असतात, विचार हे ज्ञानपरंपरेचे असतात. त्या परंपरेचा एक पाईक म्हणून संतांच्या वाङ्मयाचा एक अभ्यासक, सेवक या भूमिकेतून समर्थ रामदास स्वामीजींच्या पादुकांना नतमस्तक होऊन, माऊलींच्या ओवीला स्पर्श होऊन जो विचार माझ्या मनामध्ये आता प्रगट होतो आहे त्याचं अभिव्यक्ती करण्याचं साधन फक्त हे शरीर आहे ते विचार सगळे त्यांचेच आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, मी जेव्हा बोलतो आहे ना, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाची.
तो बोलवणारा जो असतो तो वेगळाच असतो. बासरी संगीतामध्ये असं एक वाद्य आहे की सगळ्या वाद्यांना स्वतःचा एक नाद असतो, पण बासरीला मात्र स्वतःचा नाद नसतो. जो त्यामध्ये हवा फुंकतो त्याचाच तो नाद तयार होत असतो. तसं आपल्या स्वतःचा हा विचार नाही. बासरी स्वतः आतून बाहेरून मोकळी असते. त्याच्यामध्ये काहीच स्वतःचा एक भाग नसतो आहे. पण ती बासरी जो धारण करतो, आपल्या अधरहोष्टावरती ठेवतो आणि मग जो श्वास बाहेर पडतो तो कलाकाराचाच आवाज त्यातून अभिव्यक्त होत असतो. तसं बासरीचं एक माध्यम म्हणून हे शरीर आहे. फुंकणारा जो आहे, चालविता धनी वेगळाची, या न्यायाप्रमाणे अल्पशा वेळामध्ये मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. मला आज विषय दिला आहे दानधर्मातून मनुष्यत्वाचे प्रगटीकरण. पहिल्यांदा मनुष्य म्हणजे काय, नंतर दानधर्म ही संकल्पना काय आहे, आणि त्यातून मनुष्याचं प्रगटीकरण कसं होतं, हा सगळ्या विचाराला तात्विक अधिष्ठान असावं म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाची मूर्ती असणारी ज्ञानेश्वरी हिच्यातील 18व्या अध्यायातील निष्काम कर्माचं स्वरूप सांगणारी ओवी मी आपल्यासमोर वाचून दाखवली आहे. आजचा प्रसंग आणि त्या प्रसंगाच्या अवतीभोवती जाण्याकरता मला शेवटचं वाक्य असेल. ज्ञानेश्वर महाराजांनी मोठं होण्याचे लक्षणं सांगितले की जे कोणी मोठे होतात त्यांनी आपलं मोठेपण पूर्ण विसरलेले असतात, तेव्हाच ते मोठे होत असतात. संकुचित मन बुद्धीच्या धारणा एकत्रित करून मोठे होण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तिमत्वाने त्याचा विकास कधीच साधलेला नसतो. जेव्हा स्वतःचं अस्तित्व ज्या क्षणी पूर्णपणे विसरलं जातो त्या दिवशी त्या क्षणी व्यक्तिमत्वाचा विकास होतो. पण आपण आपलं मन सांभाळत, आपली बुद्धी सांभाळत, आपले पूर्वगृहीत विचार सांभाळत मोठे होण्याचा प्रयत्न केला तर ते मोठेपण सागरापासून वेगळं झालेल्या मिठाप्रमाणेच असतं. मीठ छोटं असतं, कठीण असतं, खारट असतं आणि त्याचं छोटं रूप असतं. मिठाने मला मोठं व्हायचं आहे अशी कल्पना करून समुद्रापेक्षा जर वेगळा राहिला तर त्या मिठाला कधीच मोठं होता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज अमृत अनुभवाच्या पहिल्या प्रकरणाच्या शेवटच्या ओवीमध्ये त्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या संबंधाने बोलत असताना ते म्हणतात, त्या मिठाला तुला जर मोठं व्हायचं असेल ना, तू मीठपणाचा लोभ सोडून दे, स्वतःचं अस्तित्व सोडून दे, बघ तुला समुद्रा एवढं मोठं होता येईल बघ. सांडोनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तैसा अहम देवोनी मी शंभू शांभवी झालो. शिवशक्ती समावेशन नावाचं अमृत अनुभवातलं पहिलं प्रकरण आहे. त्यातला हा शेवटची ओवी आहे. ते म्हणतात, सांडोनी मीठपणाचा लोभू, मिठाने मीठपणाचा लोभ सोडून ज्या क्षणी समुद्रामध्ये ते प्रवेश करील तेव्हा मिठाचा संकुचितपणा, त्याचं नाव, त्याचं रूप, त्याचा आकार, त्याचं स्वरूप हे नाहीसं होऊन त्या छोट्या समुद्राला मिठाला विशाल समुद्राचं रूप प्राप्त होईल. पण त्याकरता थोडा लोभ सांडावा लागेल. सांडोनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तैसा अहम देवोनी मी शंभू शांभवी झालो. तसं मी ज्ञानदेव, मी एक 3.5 हाताचा देह, या उपाधीचं तादात्म्य सोडून मी जेव्हा ईश्वराशी एकरूप झालो तेव्हा मी रूपाने राहिलो नाही, मी शंभू शांभवी झालो, मी ईश्वर स्वरूप झालो. लाट जेव्हा लाटेचं स्वरूप विसरते तेव्हा ती समुद्र होते. अलंकार जेव्हा अलंकाराचं स्वरूप विसरते तेव्हा ते सोनं होत असतं. मातीचा घट त्याचा आकार विसरून जाते तेव्हा ते मृण्मय होत असते. त्याप्रमाणे जीवाला मोठं व्हायचं असेल
तर जीवभाव ठेवून कधीच मोठा होता येत नाही. जीवभावाचा त्याग केल्याशिवाय त्याला शिवरूपामध्ये प्रवेश करता येत नाही. आणि म्हणून अज्ञानी जीव मोठं होण्यासाठी माझं नाव सांगा. आम्ही जेव्हा वक्ते असतो तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला बोलवलं जातं आणि संयोजक सांगत असतात, माझं नाव तुम्हाला माहिती आहे का? आम्ही हो म्हणतो, पण कदाचित विसरून जाईल म्हणून ते नावसुद्धा आम्हाला लिहून दिलं जातं. आणि एक नम्र भावाने सूचना केली जाते की अधूनमधून शेवटपर्यंत ते नाव आलं गेलं पाहिजे. आम्ही तसा पूर्णपणे प्रयत्न करतो, पण जेव्हा विचाराला सुरुवात करतो बोलण्याकरता तेव्हा आम्हीच विसरून गेलं असल्यामुळे ते नावसुद्धा विसरून जातं. आणि शेवटी कार्यक्रम झाल्यानंतर तो रुष्टपणा आम्हाला तो सहन करावा लागतो. पण इथे येतानाच आम्हाला सांगितलं गेलं की आमच्या नावाचा उल्लेखच होता कामा नाहीत. ज्ञानी महापुरुषांचे लक्षणं सांगत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी एक लक्षणं सांगितलं, जगी अवज्ञाची करावी, संबंधी सोयीचीने धरावी. संबंधी माणसाने मला विचारूच नाही. लोकांनी माझी अवज्ञा आणि अमुका ऐसी व्हावी, मी अमुक आहे अशी लोकांमध्ये माझं नावच जाऊ नये. म्हणजेच स्वतःच्या मनाशी असणारं तादात्म्य, स्वतःच्या देहाशी असणारं तादात्म्य, स्वतःच्या बुद्धीशी असणारं तादात्म्य, किंबहुना स्वतःच्या अहंकाराशी असणारं तादात्म्य ज्या क्षणी सुटलं जातं त्या क्षणी त्या व्यक्तीला व्यक्ती तरी कसं म्हणावं, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. त्याला मनुष्य म्हणूच नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते चालणारं व्यक्तिमत्व आहे ना, तुम्ही त्याला मनुष्य म्हणून नाव द्या, पण मी असं म्हणतो ते चालते ज्ञानाचे बिंब. प्रत्यक्ष ज्ञानच एकत्रित येऊन ते चालायला लागलं आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. त्याचे अवयव नाहीत, तर सुखाला फुटलेले अंकुर म्हणजे त्याचे अवयव आहेत. म्हणजेच मनुष्य स्वतःचा अहंकाराला ज्या दिवशी तिलांजली देतो त्या दिवशी तो भगवंत स्वरूप होऊन जातो. जगद्गुरु तुकाराम महाराजांची या संबंधाची एक आठवण आहे एका ओळीची. ते म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मनुष्य स्वतःचा अहंकार जेव्हा विसरतो तेव्हा तो देवच होत असतो. पण मनुष्य अहंकाराची जपणूक करण्याकरताच आयुष्याचा विस्तार करतात. माझं शिक्षण, माझ्या डिग्र्या, माझं कार्य, आता ते वक्ता म्हणून ऐकावं लागतं सुरुवातीला. परंतु मी कोण आहेत? समुद्राच्या पाण्यावरती असणाऱ्या बुडबुड्याने म्हणावं मी पाण्याला ओळखत नाही, माझं व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती आहे का? पाण्यावरच्या बुडबुड्याने पाण्याचं अस्तित्व नाकारलं आणि सांगितलं माझं अस्तित्व वेगळं आहे. तर पाण्याच्या बुडबुड्याला अस्तित्व तरी कुठे आहे? जर पाण्याच्या बुडबुड्यातून पाणी काढून घेतलं आणि सांगितलं तू थांब, किती काळ बुडबुड्याला बुडबुडा म्हणून राहता येईल? नाही, त्याला अस्तित्वच नाही आहे. म्हणून त्याने आपला छोटेपणा सोडून द्यावा आणि समुद्राशी एकरूप व्हावं. मुंडक उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, गंगा जेव्हा समुद्राला जाते ना तेव्हा तिचं नामरूप विसरते आणि ज्या क्षणी नामरूप विसरते तेव्हा तिला गंगा हे नाव राहत नाही, गंगा हे रूप राहत नाही. ती जी उरते ती समुद्र रूपानेच उरते. तेव्हा अहंकाराचे सगळे वलय जेव्हा मनुष्य विसरून जातो पंचकोशांचे, तेव्हा खाली जे उरतं ना ते त्याचं खरं स्वरूप असतं. दॅट इज अ ट्रू आयडेंटिटी. ती खरी स्वतःची ओळख आहे. स्वतःची म्हणजे स्वतःची नाहीच, अस्तित्वाची ओळख तीच त्याची ओळख आहे. त्याचं मूळ अस्तित्वापासून त्याची वेगळं ओळख राहतच नाही. आणि म्हणून असं एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या संबंधाने मला आता काही मिनिटं बोलायचं आहेत. म्हणून वक्ता म्हणून काय विषय असला पाहिजे ते मी सांगितलं. त्या विषयावरती मी बोलत आहे असं अधूनमधून सांगेल आणि झाल्यानंतर सांगेल मी त्याच विषयावरती बोललो आहे.
म्हणजे विसरून जायला नको वक्ताही आणि श्रोताही. माणसाचं व्यक्तिमत्व, त्याचे काही आस्पेक्ट्स, त्याचे काही कंगोरे आहेत. आम्हाला प्राप्त झालेलं व्यक्तिमत्वाचं एक अंग म्हणजे शरीर. दुसरा त्याचा एक भाग म्हणजे मन. आणि तिसरा एक भाग म्हणजे बुद्धी. त्याचे खूप आपल्याला करता येतील भाग, पण समजण्यासाठी आपण 3 भाग समजूया. आणि आदर्श व्यक्तिमत्व कधी होत असतं या निमित्ताने आपण पाहूया. शरीर आहे ना, तोपर्यंत माणसांच्याकडनं कर्म होणारच. गीता सांगते, एक क्षणभर सुद्धा मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. मी हे वाक्य उच्चारल्याबरोबर अनेकांना गीतेच्या त्या ओळीची आठवण झाली असली पाहिजे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षणभर सुद्धा मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म होतच असतं. मी कर्म करणार नाही असं कोणी म्हणत असेल, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो त्याचा आग्रह आहे. तो आग्रहाची उरे. संग जव प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा. ऐशियाही करू म्हणती तयाचा आग्रहाची उरे. मी काही करणार नाही असं जर म्हणत असेल तर श्वासोच्छ्वास चालूच आहे ना. मी काही करणार नाही असं म्हणत असेल तर रक्ताभिसरण चालूच आहे ना. मी काही करणार नाही असं म्हणत असेल तर किडनीचं हार्टचं फंक्शन चालूच आहे ना. म्हणून काही करणार नाही असं म्हणणारे माणसंसुद्धा काहीतरी करत असतात. म्हणून कर्म काहीतरी आपल्याकडनं घडतच असतं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. आता काहीच घडत नाही असं जर म्हटलं तर तो मृत्यू आहे. मग कर्म जर घडतच असेल तर कर्म घडताना तुमच्या आमच्यामध्ये आणि आदर्श पुरुषांच्यामध्ये काय फरक असतो? कर्मातला एक दोष सांगतो जो गीतेने आणि ज्ञानेश्वरीने सांगितला आहे. कर्म करताना पहिला भाव असतो की हे कर्म मी केलं. मला माहिती नाही का, मीच केलं. हे माहिती नसेल तर समजून घ्या. मी नसतं तर कोण केलं असतं? हो, अशी माणसं कुठे जगामध्ये मोजून सांगावेत असे माणसं आहेत, त्यापैकी एक मी आहे. म्हणून तर सगळं चाललं आहे ना. माझ्यासारखे माणसं आहेत. म्हणजे कर्म करताना पहिला भाग उडतो आहे. जे काही करत आहे त्या कर्तृत्वाचा मी एक मुख्य भाग आहे. याला कर्तृत्वाचा अहंकार असं म्हणतात. आणि जे मी केलं आहे त्याचा रिझल्ट तर मला भेटला पाहिजे ना. ओ, किमान थोडं ॲप्रिसिएशन. छान बोललात तुम्ही. हो ना, धन्यवाद. म्हणजे मलाही बरं वाटतं, अरे मी छान बोललो आहे. माझ्या जवळून कोणी गेलं ना, काय बोललात, एक शब्द कळाला नाही. हे ॲप्रिशिएशन नाही मिळालं तर मी जे काही कर्म केलं आहे त्याचं फल काय मला? म्हणून कर्म करता क्षणीच दुसरा एक अंश असतो. मला त्या कर्माच्या फल मला प्रत्यक्ष दिसलं पाहिजे. त्याला म्हणतात फलास्वाद. आणि पहिला भाग आहे मी कर्म करणार आहे, कर्तृत्वाचा मद. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्मातला सगळ्यात मोठी अडचण असेल तर ही आहे. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद, ह्या दुहीचे नाव बंधू कर्माचा की. मी जे काही करत आहे ना, मी करतो आहे, मला हे फळ भेटलं पाहिजे, हेच सगळ्यात मोठं ऑब्स्टॅकल आहे कर्मातलं. मग याला काय म्हणायचं? आणि जर कोणी माझं नाव लौकिक घेत नसेल तर ते माणसं कर्म करताना कर्मामध्ये भ्रष्टता करतात. कारण कर्म करायचं आणि लवकर श्रीमंत व्हायचं आहे. प्रामाणिकपणाने कर्म करून तर श्रीमंत होता येत नाही. कोणी झाल्याचं दिसत नाही आणि मला तर व्हायचं आहे. आणि मग माणसं स्वतःला जेव्हा डायनॅमिक समजतात, ॲक्शन ओरिएंटेड पर्सनॅलिटी पाहिजे असेल तर यांच्याकडे पहा असं म्हटलं जातं. पण जेव्हा मनुष्य अतिशय
कर्मामध्ये तत्पर असतो तेव्हा त्याच्याकडनं अनेक चुका होत असतात. त्यातली पहिली चूक आहे कर्तृत्वात्वा मद, कर्मफलाचा आस्वाद, आणि तिसरं आहे कर्मामध्ये भ्रष्टता. तो किती चांगलं कर्म केलेला ना, कर्मभ्रष्टी सदा कष्टी. भ्रष्ट कर्म करणारा मनुष्य बाहेरून किती मोठा झाला तर आतून तो कष्टी असतो. फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस, अपूर्णत्वाची जाणीव होत असते. सगळं केलं आहे, आय एम नॉट फिलिंग कम्प्लीटनेस, मी पूर्णता अनुभवत नाही आहेत. आणि म्हणून त्याचं कारण एक आहे की कर्तृत्व आहे, कर्तृत्वाचा मद आहे. आणि ह्या गोष्टी जेव्हा होत असेल तेव्हा त्यामध्ये मनुष्य भ्रष्ट होत असतो. शरीर आहे ना, म्हणून शरीरातले हे दोष आहेत. आणि हे जर घालवायचे असेल तर कर्मातली भ्रष्टता जावी ह्याकरता निष्काम कर्मयोग आहेत. मी जे काही कर्म करतो आहे हे कर्म नाहीच आहे. मी जे काही काम करतो आहे हे काम नाहीच आहे. मग काय आहे? ईश्वराने मला निर्माण केलं, बरोबर. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली, बरोबर. ईश्वरानेच मला ही जबाबदारी दिली, बरोबर. मग ईश्वराने जर आपल्याला निर्माण केलं, ईश्वराने जर सृष्टी निर्माण केली आणि ईश्वराच्या सृष्टीतलं कार्य करण्यासाठी ईश्वराने जर मला नियुक्त केलं असेल तर माझं अस्तित्व काय मग? मग सर्वेश्वर असणाऱ्या परमात्म्याच्या हातातलं एक मी साधन आहे. अशी भूमिका जेव्हा निर्माण होते तेव्हा माणसाला कर्माचा अहंकार राहत नाही. किती मोठं नोकराने काम केलं तर त्याचं श्रेय जातं, मालकाचं काम आहे, त्याच्याकरता मी करतो आहे. ही भूमिका जर ठेवली तर मी जे काही काम करतो आहे हे मी माझं काम नाही आहे, ईश्वर माझ्याकडनं काम करून घेतो आहे आणि सगळं जुळून आणलेलं आहे ते ईश्वराचं आहे. म्हणून मी जे काय काम करतो ना ते त्याचं मनोगत आहे. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. माझं काहीच नाही आहे, ईश्वराने ठरवलं आहे माझ्या हातून हे काम व्हावं. आणि दुसरं वाक्य सांगतो, योग्य व्यक्तीची निवड ही योग्य व्यक्तीच करत असतो. म्हणून योग्य कामासाठी माझी निवड व्हावी असं वाटत असेल तर स्वतः आपली योग्यता वाढवा. मी इतिहासाचं उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी काही शतकानंतर स्वप्नामध्ये जाऊन एकनाथ महाराजांना स्वप्नात सांगितलं की माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, तुम्ही येऊन काढा. मग इतके वर्ष झाले एवढे माणसं नव्हते का? होते. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांच्या स्वप्नात जाऊन सांगावं तेवढे योग्य माणसं खूप कमी होते, त्याकरता 300 वर्षे लागलेत. तेव्हा योग्य व्यक्तीच्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराज गेले आणि पाठांतरामध्ये शुद्ध अबद्ध झालेली ज्ञानेश्वरी पुन्हा त्यांच्याकडनं लिहून घेतली. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो योग्य अधिकाराची उंची वाढली की परमात्मा त्याची निवड चांगल्या कामाकरता आपोआप करत असतो. म्हणून मी जे काही काम करतो माझं नाहीच आहे. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. अशा भूमिकेने जर काम केलं तर प्रत्येक शिक्षकाचा तास ही पंचोपचारे केलेली ईश्वराची पूजाच आहेत. मी तास नाही घेत. या सगळ्या मुलांच्या मध्ये असणारा जो ईश्वर आहे त्या ईश्वराची पूजा मी माझ्या शब्दाने करतो. शब्दी शब्द यजिजे. ज्ञानेश्वर महाराज पसायदानाच्या अगोदर असं म्हणतात, शब्दाने शब्दांचं यजन केलं की त्या शब्दाच्या प्रयोगाला यज्ञ म्हणावं. आणि गीतेमध्ये यज्ञ संकल्पना इतकी मोठी विस्ताराने सांगितलेली आहेत की पडणारा पाऊस देखील तो यज्ञामुळेच होत असतो. यज्ञात भवती पर्जन्य. आणि ही गोष्ट सांगत 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 अक्षर ब्रह्मापर्यंत गेलेत. आणि ते अक्षर ब्रह्म सगळ्या यज्ञांच्या मध्ये ते प्रतिष्ठित आहेत, ही भूमिका सांगितली. आणि म्हणून
माझ्या वाट्याला आलेलं कर्म हे कर्म नाही, माझ्या वाट्याला आलेलं कर्म ही ईश्वराची पूजा आहे. ही भूमिका संस्थापकांनी घेतली तर ती त्यांची पूजाच आहेत. ही भूमिका शिक्षकांनी घेतली तर ती त्यांची पूजाच आहेत. किंबहुना राष्ट्रपतीपासून तर अगदी तृतीय वर्गाच्या सेवकापर्यंत मी माझ्या वाट्याला आलेलं काम मी काम समजतच नाही, ही सर्वात्मक ईश्वराची मी पूजा समजतो आहे. आणि म्हणून ईश्वराची जर पूजा म्हणून काम जर केलं तर आपल्यातले दोष, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जे विकार आहेत ना, ते विकार त्याचं क्लिन्सिंग करण्यासाठी, क्लीन करण्यासाठी काय असेल तर निष्काम कर्मच आहेत. निष्काम कर्माने अंतःकरण पवित्र होतं, अंतःकरण मंगल होतं, अंतःकरण पवित्र होतं, शुद्ध होतं. आणि अशा शुद्ध अंतःकरणाने जर जगाकडे पाहिलं ना, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शुद्ध अंतःकरणाच्या माणसाला अशुद्ध काही दिसतच नाही. देखे आपुल्या प्रतिती जगतची मुक्त. आपल्या प्रतितीने मुक्त महापुरुषाला सगळं मुक्तच दिसतात. आणि म्हणून माझ्या वाट्याला आलेलं कर्म, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे जे कर्म आहे ना ज्ञानेश्वरीचं, ते कर्म नाही म्हटले, हा वाग्यज्ञ आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या वाङ्मयाला वाग्यज्ञ म्हटलं आहे. आणि गीतेने सांगितलं आहे, जगात सगळंच कर्म हे यज्ञ संकल्पनेतून साकार व्हावं. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र. पुढे लोकोयम कर्मबंधना. यज्ञ संकल्पनेच्या पेक्षा भूमिका सोडली तर ते सगळं करणं बंधनातच घालणार आहेत. आणि म्हणून आपल्याला जे देणगी मिळाली आहे त्यातली पहिली देणगी मानव शरीर. शरीरातून होतं कर्म, पण ते कर्म 3 दोषाने युक्त असावं. कर्तृत्वाचा मद, कर्मफलाचा आस्वाद हा दोष त्यामध्ये तर इतकिंचितही नसावा. आणि मी कर्म करणारा आहे नसून मी ईश्वराच्या हातातलं साधन आहे, ह्या भूमिकेतनं जर कर्म केलं तर कर्मातली भ्रष्टता नष्ट होते. आणि ज्याच्या कर्मातली भ्रष्टता नष्ट झाली त्याचं कर्म ही ईश्वराची पूजा आहे. म्हणून पहिलं शरीर, कर्म, त्यातला दोष आणि ते दोष निवृत्त होण्याचं साधन हा निष्काम कर्मयोग आहे. हेच उपनिषदाने सांगितलं, कुर्वन्नेवेह कर्माणि. ईशावास्य उपनिषद. आणि असं करतच करतच 100 वर्ष मनुष्याने जगावं. जी विषेत शतम समाहा. आणि म्हणून असं जीवन जगणारे माणसं मरतच नाहीत. असे जीवन जगणारे माणसं ही अमर होत असतात. आणि त्यांच्या जीवनाला मृत म्हणूच नाहीत, त्यांच्या जीवनाला अमृत म्हणावं. आणि अशी जीवनाची शृंखला जेव्हा चालत राहते, त्यांच्या जीवनाला नाव द्यावं अमृतमय जीवन. आणि अशा अमृतमय जीवनाचाच होत असतो अमृत महोत्सव, जो आपण वर्षभर साजरा केला. म्हणून ह्या सगळ्या कार्यक्रमाला काय नाव द्यायचं सावंत काका? अमृतमय जीवनाचा अमृत महोत्सव. अमृत हे मूल्यांनी होत असतं. अमृतमय जीवन हे सद्गुणांनी होत असतं. ग्रीकमध्ये अरिस्टॉटल नेहमी म्हणायचे, नॉलेज इज द व्हर्च्यू अँड व्हर्च्यू इज द नॉलेज. ज्ञान हेच सद्गुण आहे, सद्गुण हेच ज्ञान आहेत. आणि असे सद्गुणाने संपन्न असणारं जे जीवन होत असतं ना, त्यांच्या जीवनाला मृत्यूच नसतो. आणि हे सगळं होत असतं विद्येच्याद्वारे. आपल्या शाळेच्या समोर ते घोषवाक्य आहेत, विद्यया अमृतम अश्नुते. ही ईशावास्य उपनिषदातलाच एक मंत्राचा एक भाग आहे. विद्येने हे अमृतमय जीवनाचा लाभ होतो. आणि अविद्येने अविद्यामध्ये राहिलेला मनुष्य हा क्षणोक्षणाला मरतच असतो. आणि विद्येमध्ये राहिलेला मनुष्य मरून जगत असतो. आणि म्हणून अमृतमय जीवनाचा अमृत महोत्सव हा केव्हा होतो? कर्म करताना मी जे काही कर्म करत आहे ते ईश्वराचं मनोगत संपन्न करत आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा,
देवाने आपल्याला दिलेलं आहे मन. मनात असते भावना, पण भावनेमध्ये सुद्धा एक दोष असतो, तो म्हणजे व्यभिचार. आपली भावना कोणत्याच एका ठिकाणी अनन्य नसते, सारखे स्क्रीनवरती बदलणाऱ्या चित्राप्रमाणे असते. पहिलं झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. आणि म्हणून एक अनन्यता खूप लागते. डॉक्टरकडे कायम कायम जर गेलं ना, तर डॉक्टर म्हणतो हा माझा पेशंट आहे. आणि डॉक्टरने फक्त नाडी तपासण्याकरता हात जरी लावला तर औषधाशिवाय तो अर्धा बरा होतो. कारण तो म्हणतो ना माझा डॉक्टर आहे, आणि डॉक्टर म्हणतो हा माझा पेशंट आहे. ह्या आपुलकीच्या भावनेतून झालेला त्या रोग्याला स्पर्श हा डॉक्टरचा नसून हा देवाचा स्पर्श आहे असं तो मानत असतो. याला म्हणायचं की जगण्यातली अनन्यता. नाहीतर फर्स्ट ओपिनियन, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन. मग डॉक्टर विचारतात हे कितवं ओपिनियन घेण्याकरता माझ्याकडे आला आहात. मग नसलेलं ओपिनियन सांगत असतो तो. याचं इन्व्हेस्टिगेशन करा, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा. असं करत करत आल्यानंतर काहीच निघालं नाही का, मग त्यांच्याकडे जा. मग माझे ओळखीचे डॉक्टर आहेत, म्हणजे अनेक डॉक्टर आहेत पुण्यामध्ये. त्यांच्याकडे गेलं की ते जास्तीत जास्त 1 किंवा 2 गोळी देतात. ते म्हटले काही गरज नाही त्याची. पण तुम्ही तर काय लोकांना तर खूप देतात. नाही म्हटले ते आमचं चालवायचं असतं सगळं ना. म्हणजेच आपण जेव्हा मनातली एक भावना करतो त्या भावनेमध्ये व्यभिचार असतो. आपण आपल्या प्रोफेशनला प्रामाणिकपणाने न्याय देत नाही. आणि म्हणून भावनेमध्ये व्यभिचार नसावा. व्यभिचार व्यवहारात पण चालत नाही. व्यभिचार शब्दच इतका कलंकित आहे, तो म्हटल्याबरोबर लोकांना लाज वाटते. माझ्यासाठी का वापरला तो? म्हणजे तो शब्दच सामाजिक जीवनामध्ये अनेक दोषांनी युक्त आहे. शब्द तो मला नको आहे, पण त्याच्या अर्थाची कृती सगळ्यांना करावी असे वाटते, कळत नकळत. पण ईश्वराचे CCTV कॅमेरे अंतःकरणातून आतूनच आहेत. ते तिथे एक्सक्यूज नसतंच, तिथे पलायनवाद नसतोच. म्हणून दुसरा भाग आहे माझं तर कल्याण व्हावंच व्हावं, पण सगळ्या जगाचं कल्याण व्हावं. ह्या भावनेला उदात्त भावना म्हणतात. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळं जगाचं कल्याण व्हावं, सगळ्यांच्यामध्ये सद्भावना निर्माण व्हावीत, सगळ्यांनी एकत्रित यावं, एका विचाराने यावं, एका भावनेने यावं, एका कृतीने यावं, एका ध्येयाकरता यावं. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनंसी जानताम. वेदातला उद्घोष आहे हा. असं करत करत जर गेलं तर दुसऱ्यांच्या विषयी अभिव्यक्त केलेली सद्भावना त्याने आपलं अंतःकरण शुद्ध होतं. हे पतंजली महर्षीने देखील सांगितलं आहे. मैत्री, करुणा, मुदिता ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मन शुद्ध करण्याचं साधन देखील आपलं कर्मच आहेत. तिसरा साधन आहे ते म्हणजे बुद्धी. आपण जे काही काम करतो त्या कामाच्याबद्दल आपल्याला संशय असता कामा नाहीत. ज्या ज्ञानामध्ये संशय असतो त्याला ज्ञान म्हणता येईल का? मला गणित चांगलं येतं, फक्त 3री स्टेप चुकते माझी. 3री स्टेप चुकली तर आन्सर चुकेल ना, गणिताचं उत्तर चुकेल ना. ते गणित पैकीच्या पैकी मार्क जेव्हा मिळतात तेव्हा तो शिक्षकही बिनचूक असतो, विद्यार्थीही बिनचूक असतात, त्यांची शिकवण्याची पद्धतही बिनचूक असते. म्हणून शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये वेदाने असं सांगितलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं स्थान कोणाला द्यायचं असेल ना तर शिक्षकांना द्या. सगळ्यात महत्त्वाचं. नो कॉम्प्रोमाइज विथ क्वालिटी, अजिबात नाही. जेव्हा गुणवत्तेशी आपण कॉम्प्रोमाइज करतो तेव्हा आपण सगळ्या सद्गुणांशी कॉम्प्रोमाइज करत असतो. वेद असं म्हणतो असं नाही करायचं. आचार्य पूर्वरूपम. आचार्य म्हणजे शिक्षक, यांच्या गुणवत्तेला सगळ्यात जास्त प्राधान्य द्या. नंतर दुसरं लक्ष दिलं पाहिजे ते विद्यार्थ्यांच्या करणं. विद्यार्थी घडत असताना त्यांच्या मनाचा विकास व्हावा.
त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा, त्यांच्या विचाराचा विकास व्हावा, त्यांच्याकडनं भविष्यकाळामध्ये कर्मभ्रष्ट होऊ नयेत, त्यांच्याकडनं भावनेमध्ये व्यभिचार होऊ नयेत आणि त्यांच्या ज्ञानामध्ये कधी संशय असता कामा नाहीत. संशय विरहित ज्ञान, अनन्यतेची भावना आणि निष्काम कर्मतेचा जोड, या 3 गोष्टी असेल त्याचं मन, त्याची बुद्धी, त्याचा विचार हे सगळं शुद्ध होत असतं. म्हणून दुसरं स्वरूप आहे शाळेमध्ये अंतेवासी उत्तर रूपम. आणि विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित येतात कोणत्या कारणामुळे? त्यांना काही काम नाही, आपल्याला काम नाही म्हणून. वेद सांगतात विद्यासंधी. ज्ञान विद्यार्थी आणि शिक्षक यांना जोडत असतं. व्याकरणामध्ये संधी असते. आणि विग्रह पण असतो. तसं विद्यार्थी आणि संधी यांना जोडणारा कोण असेल तर ते विद्या आहेत. आणि जोडण्याची प्रक्रिया हे त्यांचं वक्तृत्व शैली आहेत. म्हणून आचार्य पूर्वरूपम अंतेवासी उत्तर रूपम विद्या संधी प्रवचनगम संधानम. शिक्षण प्रक्रियेतला हा सगळ्यात मोठा नियम आहे. उपनिषदांनी अनंत कालापासून सांगितलं आहे. आणि मग मोठं होताना की माझ्या शाळेतल्या मुलांना उद्योजकताही आली पाहिजे. म्हणून नोकर म्हणून काम करण्यापेक्षा त्याला मालक म्हणून काम करता आलं पाहिजे. सेवक म्हणून काम केलं तर आपलं एकट्याचंच पोट भरतं. पण मालक म्हणून आपण जर उद्योजकता म्हणून जर स्वीकारली तर अनेकांना आपण त्यांचा उदरनिर्वाह साधण्याचं एक आपण माध्यम बनतो आहे. म्हणून उत्तम उद्योजक हा भारताचं उत्थान करण्याचं एक उत्तम माध्यम असतं. म्हणून माझ्या शाळेतले मुलं उद्योजक व्हावे, माझ्या शाळेतल्या मुलांना चांगलं खेळता यावं, चांगली कला यावी, चांगली क्रीडा यावीत, चांगलं ज्ञान व्हावं. आणि म्हणून मी इथं आल्यानंतर अनेकदा पाहतो इतक्या ॲक्टिव्हिटीज चालतात. एवढ्या ॲक्टिव्हिटीज पुण्यात इतर ठिकाणी चालतात की नाही हा मोठा साशंकताच आहे. म्हणजे इतकं क्रियाशीलता आपल्या ह्या शाळेमध्ये आहेत. या क्रियावान स पंडिता. आणि असा जो क्रियावान असतो ना त्यालाच पंडित असं म्हणतात. ह्याप्रमाणे व्यक्तिमत्वाच्या विकासातले हे मन, बुद्धी आणि शरीर यांचे 3 टप्पे सांगितले. त्यानंतर यांच्या 3 म्हणजे दोष सांगितले. आणि या सगळ्यांच्यामध्ये माझ्याजवळ जे काही आहे ते देण्याची तयारी ही निसर्गाकडनं आपण शिकली पाहिजे. ढग आपल्यातलं पाणी आपल्यात कधीच ठेवत नाही. ढग यज्ञ करतात. आपल्याजवळ असलेलं पाणी पृथ्वीच्या यज्ञकुंडामध्ये 6 रूपाने ते समर्पित करत असतात. वृक्षाला आलेली फळं ते कधीच आपल्याकडे ठेवत नाही. ते सगळीची सगळी फळं वृक्षका वेली लोटीता फळी आली तैसे सांडी निपजली कर्मसिद्धी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात वृक्षाला आलेली फळं ते आपल्याकडे काही ठेवत नाही, सगळे समर्पित करतात. नदी आपलं जवळ असलेलं पाणी आपल्याजवळ काही ठेवतच नाही, सगळं देऊन टाकते. जेव्हा आपण आपलं अस्तित्व विसरतो तेव्हा नवीन अस्तित्व निर्माण होतं. हा कर्मयोगातला सिद्धांत आहे. पाणी आपलं अस्तित्व पूर्णपणे समाप्त करतं. आणि वाळलेल्या गवताच्या मुळाशी जेव्हा पाणी जातं तेव्हा पाण्याने आपलं अस्तित्व ज्या क्षणी समाप्त केलेलं असतं त्या क्षणी गवताचं अस्तित्व निर्माण झालेलं असतं. ढगाने आपल्यामध्ये असलेलं पाण्याचं अस्तित्व ज्या क्षणी विसरलं असतं त्या क्षणी नद्या वाहायला लागतात. गाय आपल्या काशेतलं दूध जेव्हा पूर्णपणे द्यायला तयार होते तेव्हा वासराची दुसऱ्या बाजूला वाढ होत असते. निसर्ग आपल्याजवळ असलेलं काहीच ठेवत नाही. म्हणून निसर्ग हा नेहमी यज्ञ करत राहतो. आणि हा निसर्गाचा यज्ञ हे उत्तम प्रकारचं संगीत आहेत. हार्मोनियम, तबला यांच्या माध्यमातून संगीत आपल्याला निर्माण करावं लागतं.
पण सृष्टीमध्ये संगीत हे क्षणाक्षणाला होत असतं आणि असाच जर कार्य आपल्याकडनं चालत राहिलं तर आपलं जीवनच संगीतमय होऊन जातं. संगीतामध्ये गाता गाता एखादा स्वर बेसूर होऊ शकतो, पण संगीतमय शास्त्रमय जीवन जगायला लागलं ना तर आपल्या वागण्यातला स्वर कधीच बेसूर होत नाही. आपलं जीवन हे संगीतमय होऊन जातं, आपलं जीवन शास्त्रमय होऊन जातं. आपलं जीवन वेद उपनिषद यांच्या मूल्य जे आहेत ते ग्रंथामध्ये राहत नाही, ते आपला प्रत्यक्ष चालता बोलताना दिसतात. आणि म्हणून आपल्याजवळ ज्ञान असेल तर ज्ञान द्या, आपल्याजवळ उत्तम भावना असेल तर उत्तम भावना द्या, आपल्याजवळ उत्तम चांगल्या प्रकारचा वेळ असेल तर तो वेळ द्या. म्हणजे ज्ञानाचं दान, वेळेचं दान, भावनेचं दान, विचाराचं दान आणि शेवटी आपण समर्थ असू तर धनाचं दान. आणि ते दान देताना सुद्धा एक 4-5 प्रकार सांगितले उपनिषदामध्ये. द्यायचं असेल ना तर ते श्रद्धेने द्यावं. श्रद्धया देयम. मग कुणी असं म्हटलं, अहो द्या ना तुम्ही. ते म्हणतात आमची श्रद्धाच नाही आहे. अहो ज्ञानप्रबोधिनीचं इतकं काम चाललं आहे, काहीतरी मदत करा. श्रद्धाच नाही आमची. पण उपनिषद सांगतात श्रद्धेनेच द्यायला पाहिजे असं काही नाही. श्रद्धा नसेल तरी द्या. अश्रद्धया देयम. म्हटले असं का? अरे तुमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा नाहीत हा एक दोष आहे. पण एखाद्या कामाला आपण जर जोडलो गेलो तर त्याचं महत्त्व आपल्याला कळतं आणि महत्त्व कळालं की आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा वाढते. म्हणून अश्रद्धया अपि देयम. पण देताना लाज वाटली पाहिजे. रिया देयम. का लाज वाटली पाहिजे? माझ्याकडे देवाने इतकं मोठं दिलं आहे, त्यापैकी मी तर थोडंच देत आहे ना. मी कुठे सगळं दिलं आहे? मी कुठे दधीचे ऋषी आहेत की माझे हाडच मी दान देऊन टाकलेत? म्हणून माझ्याजवळ जे आहे त्यापैकी मी थोडं दिलं आहे. म्हणून रिया देयम, लाजत लाजत द्यावं. नुसतं लाजत लाजत देऊ नये म्हटले. उपनिषदेत ऋषींनी सांगितलं भिया देयम. भिया देय म्हणजे भीत भीत द्यावं. म्हणजे काय? आपण ऋषीमुनीतल्या काळात कथा ऐकलेल्या आहेत. याज्ञवल्क्य यांचा जेव्हा उपनिषदाचा संवाद होत असायचा तेव्हा त्याने त्या राजांनी सगळं राज्यच तुम्हाला मी देत आहे असं सांगितलं. पण एवढं देऊनसुद्धा तुम्ही मला चैतन्यमय ज्ञान दिलं, मी तुम्हाला जड वस्तू काय देणार आहे? तुमची योग्यता खूप आहे, मी जे देत आहे ना ते खूप कमी आहे, म्हणून मला भीती वाटते. भिया देयम. भीत भीत दिलं पाहिजे. श्रद्धया देयम, अश्रद्धया देयम, रिया देयम, भिया देयम. आणि आणखी एक गोष्ट सांगितली, संविदा देयम. द्यायचं असेल ना उत्तमातलं उत्तम जे आहे ते देऊन टाकावं. नाही तर कनिष्ठ द्यायचं म्हणजे काय? एक पेंट चालत नाही, घेऊन टाक तुला. माझ्याकडे 2-3 चपलाच्या जोड आहेत, एक तुटलाच आहे तर तुझ्यात नाही तर घेऊन टाक तुला. नाही तर आपल्याकडे प्रसिद्धच आहे ना, सत्यनारायण करायचं आहे ना, मग किडलेल्या सुपाऱ्या आहेत, हे सगळं घेऊन टाका तुम्ही. म्हणजे निकृष्ट द्यायचं आहे ना ते आपण देत असतो, पण द्यायचंच असेल ना तर उत्कृष्ट देऊन टाकावं. आणि असं उत्कृष्ट ज्याने दिलं आहे त्याने आपल्या जीवनालाच नाव ठेवलं आहे कर्मयोग. मग तीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा. मी जे काही देत आहे ना ते देणं म्हणजे माझं ज्ञान, माझी भावना, माझे विचार, माझी कृती, माझ्याजवळ असणारं धन मी सगळं समर्पित करत आहे. असं जर केलं गेलं तर त्या माणसाचं आतून व्यक्तिमत्व कसं आहे कसं ओळखावं? तुकाराम महाराज सांगतात बरं का, जसं कडू एक फळ असतं, त्याला सेंदाडा असं म्हणतात. ते पिकलं की त्याचं कडू पण निघून जातं. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. त्या कडवटपणा निघून जातो आणि गोडवा पाहण्यात येतो, गोडवा चालण्यात येतो, गोडवा बोलण्यात येतो. सर्व अंगामध्ये सद्गुणांचा गोडवा येतो. आणि असं माणसाचं
चालणं पाहावं, असं माणसांचं बोलणं पाहावं. असे माणसं हात कधी असे खाली करतच नाही. अशा माणसांचा हात नेहमी असाच असतो. तुलसी कर परे कर करे करतल करे ना कोय. तुळशीदास महाराज म्हणतात की असा हात करू नये. जिस दिन करतल कर करे उस दिन मरो न भलय. असा हात माणसाचा कधीच असू नये, असाच हात असावा. आणि ज्या दिवशी आता असा हात होण्याची वेळ असेल त्या दिवशी मृत्यू मानावा. तुलसी करतल कर करे कर करे करतल करे ना कोय. ज्या दिन करतल कर करे, ज्या दिवशी हाताने असा उलटा हात करा मला काहीतरी द्या, त्या दिवशी मरण असलेलं बरं. हे वैयक्तिक आहे. पण सामाजिक जीवनामध्ये काही मागायचं असेल ना तर हक्काने मागितलं पाहिजे. माझ्यासाठी नको आहे, आमच्या शाळेसाठी पाहिजे, आमच्या देशासाठी पाहिजे, आमच्या संघटनेसाठी पाहिजे. अशी भूमिका जे आयुष्यभर जगलेत, ज्यांनी विद्यार्थी सहाय्यक समितीला मोठं सहाय्य केलं. आळंदीमध्ये आमच्या काही संस्था आहेत, त्या संस्थेला ज्यांनी मोठं योगदान दिलं आणि ज्यांनी ह्या शाळेचं तर नेतृत्व स्वीकारलं. आणि म्हणून असं जर केलं गेलं तर होतं काय, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकुर्म कुसुमांची आविरा पूजा केली हो या परा तोषा लागी. सर्वात्मक ईश्वराचीच जणू काही पूजा केली आहे. मग ती पूजे, मग त्या पूजेने काय होतं, मग ते पूजे रिजलेनी आत्मराजे. त्या सगळ्या ज्यांना ज्यांना मदत केली त्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असणारा आत्मराज, आत्मा हा संतुष्ट होतो. आणि वैराग्य सिद्धी देजे पसायतया. मग त्याच्या जीवनामध्ये वैराग्य येतं, डिस्पॅशन, सगळं सोडण्याची तयारी होते. आणि सोडण्यामध्ये किती आनंद असतो हा आम्हाला सगळ्यांना सकाळी माहिती आहे. आपण सकाळी उठल्यानंतर पोटात जे काही आहे त्याचा त्याग करतो. आता बरं वाटलं मला. का बरं वाटलं? नाही म्हटलं मी त्याग केला ना. नको असलेल्या गोष्टीचा त्याग केल्यानंतर जर एवढा आनंद होतो, जर त्याग करणाऱ्या गोष्टीचाच खरोखर त्याग केला तर किती आनंद होईल हे त्याग करणारा झाल्याशिवाय कळत नाही. आणि मग त्याच्या जीवनामध्ये विकार निघून जातात, सद्गुण येत असतात आणि त्याचं जीवन, त्याला काय म्हणावं. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, शेवटी तोची भगवंताची मूर्ती, तो भगवंताचंच स्वरूप असतो. आणि म्हणून चांगल्या करत असलेल्या कामाचं कौतुक ज्या दिवशी होत राहील त्या दिवशी सद्गुणांनी युक्त असणारे लोक पुढे समाजामध्ये येतील. आणि ज्या दिवशी दोष घडत राहतील, त्यांना शिक्षा झाली तर दुर्गुण लोक आपोआप नाहीसे होऊन जाईल. आणि म्हणून दुर्गुणांना नाहीसं करण्याकरता दुर्गुणांना शिक्षा व्हावी आणि सद्गुणी लोक जगामध्ये यावे, याकरता सद्गुणांचा जयघोष, त्यांचा उत्कर्ष हा झाला पाहिजे. आणि म्हणून नीतीने चालणारे माणसं नीतीचे पुस्तकं वाचून कधी कधी नीतिमय होतात, पण आईवडिलांनी त्यांचं नावच नितीनभाई ठेवलं आहे. त्यांना संस्कृतचं ज्ञान आहे, त्यांना माहिती आहे नीती शब्द हा नय धातूपासून निघालेला आहे. द वर्ड नय डिराइव्ड फ्रॉम द नी वर्ड डिराइव्ड फ्रॉम नय, आणि त्याचा अर्थ होतो नयती म्हणजे घेऊन जाणे. समाजाला, राष्ट्राला, शाळेला, सगळ्या समूहाला एक उच्च मूल्यांकडे घेऊन जो जात असतो ना, तोच नेता होत असतो. आणि ही नेता होण्यासाठी जी नीतिमत्ता लागते ती नीतिमत्ता ज्यांच्या जीवनामध्ये आहेत असे नितीनभाईजी यांनी आपल्या मूल्यांच्याद्वारे जे जीवन जगलं ते अमृतमय जीवन जगलं. आणि या अमृतमय जीवनाचा अमृत महोत्सव संपन्न करण्याकरता सद्विचारांचं एकत्रीकरण करण्यासाठी आपण सगळे सज्जन एकत्रित आलात. आणि ह्या निमित्तानं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मला बोलण्याचा योग आला. याकरता मी एकच म्हणेल, जीवेत शरदशतम. 100 वर्ष आपल्याला आयुष्य आरोग्य लाभावं आणि आपल्याकडनं अशीच राष्ट्राची सेवा घडत राहावी
आणि असे माणसं आपल्या प्रेरणेने समाजामध्ये अनेक पद्धतीने घडत राहो अशी माऊलींच्या चरणी, जगद्गुरू तुकोबरायांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या चेतन तत्वाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि प्रलंबित झालेली माझी वाक्सरिता, तुमच्या आतमध्ये असणारा जो परमात्मा, त्याला षडोपचारे अभिषेक करून अभिषिक्त झालेली ही वाणी तुमच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जे काही योग्य वाटलं असेल ते स्वीकारा, अयोग्य असेल ते मला परत करा, त्यामध्ये मी सुधारणा करील. आणि ह्याप्रमाणे स्वतःचं अस्तित्व विसरलं की मनुष्याचं अस्तित्व हे तयार होतं. आणि हे सगळं मी बहीणच्याकडनं पाहताना मी त्या दिवशी पण पाहिलं आणि आज पण पाहिलं. आणि यातूनच खऱ्या अर्थाने मनुष्यत्वाचं प्रगटीकरण होत असतं. हा आजचा विषय होता. त्या विषयावरती मी बोलण्याकरता प्रारंभ केला होता. अधूनमधून त्याच विषयाच्या अनुषंगाने बोलत होतो आणि त्याच विषयावरती बोललो असं सांगून थांबतो. पसायदानाने आपण आजचा कार्यक्रम आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोणी भज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तुम्ही रजावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते नाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे हरणव पियुषांचे चंद्रमे जे अलांछना मार्तंड जे तापहीना ते सर्वाही सदा सज्जना सूर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होआवेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखया